माझे नाव श्रीकृष्ण लक्ष्मण भुसारे, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत डीओ ऑफिसर आहे पेठला. उद्या आमच्याकडे थकीत असलेले सभासदांचे ट्रॅक्टर लिलाव आहेत. एकंदरीत ट्रॅक्टरची संख्या 5 आहे प्लस एक टेलर. तर आम्ही 22/3/2025 रोजी पुणे नगरी जाहिरात दिलेली आहे. तरी आतापर्यंत बरेच सभासद पाहणी करून गेले ट्रॅक्टर खरेदीसाठी. उद्या 8 वाजता एकंदरीत आम्ही 10,000 डिपॉझिट घेणार अनामत रक्कम आणि 10:30 वाजता ट्रॅक्टर लिलाव चालू होतील. ज्या पद्धतीने सरकारी व्हॅल्युएशन असेल, बाजार मार्केट असेल, त्या पद्धतीने ट्रॅक्टरचे लिलाव करण्यात येतील. आमच्याकडे सध्या ट्रॅक्टर 3 इंडोफार्म आहेत, एक सोनालिका आहे, एक स्वराज आहे महिंद्रा कंपनीचं आणि एक टेलर आहे. जसे जसे सभासद उपलब्ध होतील, जशा ज्याच्या व्हॅल्युएशननुसार जी किंमत बोली केली जाईल त्यानुसार मार्जिन आहे, त्यानुसार एका दिवसातच 100% रक्कम भरली पाहिजे असे आम्ही काही नियम राखून ठेवलेले आहेत. पुढील रक्कम नागरिकांना कशी भरता येणार आहे? पुढील रक्कम मार्च असल्यामुळे फक्त 29 तारीख एक दिवस दिलेली आहे आम्ही. एक दिवसात संपूर्ण पेमेंट? हो, एक दिवसात संपूर्ण पेमेंट करायचं आहे. लिलावासाठी आपण अगोदर काही रक्कम जमा केली आहे? नाही, बिलकुलच काही नाही. कुठलीच अनामत घेतलेली नाही, कुठली डिपॉझिट घेतलेली नाही. उद्या सकाळी 8 वाजण्यापासून चालू होईल ते. थकीत कर्जदाराचं सोनालिका मॉडेल आहे, 12चं मॉडेल आहे ते. हे आहे इंडोफार्म. त्या शेतकऱ्याचं नाव आहे नंदू रावजी भांगरे, पिंपळवटी. नंदू रावजी भांगरे 12च आहे ते पण. इंडोफार्म 12. हे आहे इंडोफार्म महादू तुळशीराम भांगरे, पिंपळवटी, पेठ तालुका. मॉडेल 12च आहे ते पण. हे पण तसंच आहे, इंडोफार्मच आहे ते पण, मॉडेल 12च आहे. ते आहे विठ्ठू हरी कांबळी. हे महिंद्रा कंपनी बरोबर चालतंय. स्वराज चंदर भावडू देशमुख माळेगाव इथलं ट्रॅक्टर आहे ते. ही ट्रॉली आहे इंडोफार्मची, महादू तुळशीराम भांगरे यांची ते ट्रॉली आहे टेलर.